28 लाखाचं कर्जही आमचं त्या ठिकाणी बंद होणार आहे। आम्ही आल्याच्या नंतर 80 कोटींनी ठेवी या बँकेमध्ये वाढलेल्या आहेत। म्हणजे आम्ही तुमच्या विश्वासाला पात्र ठरलेलो आहे, पण यामध्ये आम्ही अजूनही समाधानी नाहीये, कारण 80 कोटीपेक्षा आम्हाला अजून डबल त्या ठिकाणी ठेवी वाढवायच्या आहेत। मला वाटते 450 कोटी ठेवी आपल्या बँकेच्या आहेत। अजून 50 कोटींनी ठेवी जोपर्यंत ही एजीएम येईल तोपर्यंत अजून 50 कोटींनी त्या ठेवी आम्ही सर्वजण वाढवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही। आणि कर्ज वसूल करत असताना थोड्याशा दबाव पण येत असतात, पण ही संस्था आहे, ही संस्था वाचली पाहिजे। आणि कर्ज आपण कोणाला देतो की आपल्या जवळचं कोणीतरी असतं, आणि कर्ज आपण का देतो की बाबा समोरच्या व्यक्तीला काहीतरी अडचण आहे, कुठला तरी व्यवसाय त्या ठिकाणी चालू करायचा आहे, आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं कुटुंब त्या ठिकाणी उभं राहणार असतं। ते कुटुंब उभं राहत असताना संस्था पण त्या ठिकाणी टिकली पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून प्रत्येकाने समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे। आज आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करते। आणि हरेराप्पा तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून आपल्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या वतीने शुभेच्छा देते। धन्यवाद।